पूर्वा हिंदवी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील। आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अगदी लहानांपासून थोरांपर्यंत मोबाईल एक अविभाज्य घटक बनलेला सर्वत्रच दिसून येतो। याच मोबाईलची चोरी होण्याचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढतच होतं। यामुळे नागरिकांमध्ये देखील संतापाची भावना निर्माण होत होती। कारण मोबाईल हरवला म्हणजे पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या या गोष्टींमुळे नागरिक देखील त्रस्त व्हायचे। या सर्व गोष्टींचा विचार करत असताना ओतूर पोलीस स्टेशनच्या परिसरात अनेक ठिकाणी मोबाईल गहाळ झाल्याची प्रकरणे समोर येतच होती। त्याला अनुसरून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे तसेच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक VS कांडगे यांच्या संयुक्त विद्यमाने एक कमिटी नेमण्यात आली आणि त्यामध्ये फक्त गहाळ झालेल्या मोबाईलचा तपास करण्याचं उद्दिष्टही निश्चित करण्यात आलं। अशा पद्धतीने गहाळ झालेल्या मोबाईलचा तपास ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पठारे, हवालदार गोराने, पोलीस नाईक बीबी तळपे, DR पालवे, सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथील पोलीस हवालदार महेश गायकवाड, सुनील कोळी, चेतन पाटील यांच्या टीमने लावला आणि या सर्व कारकिर्दीच्या मागे असणारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे आणि ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक VS कांडगे या सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि ज्या लोकांचे मोबाईल गहाळ झाले होते त्यांना ते मोबाईल परत करण्यात आले। यामुळे नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर नागरिकांनी देखील पोलिसांच्या सर्व टीमचे आभार मानले। पण नागरिकांनो सावध रहा, मोबाईल वापरताय वापरा, पण जरा जपून वापरा, स्वतःची काळजी घेऊन वापरा। या सर्व गोष्टींच्या यशामागे ओतूर पोलीस स्टेशनच्या टीमला जे श्रेय दिलं जातं त्याचबरोबर आमच्या प्रतिनिधीने देखील या बातमीचा पाठपुरावा केला आणि या बातमीचे प्रतिनिधी आहेत फैयाज इनामदार। नवीनच आपल्या तालुक्यात नेमणूक झालेले SP साहेब मी आणि या ठिकाणी जेवढे सर्व मोबाईल ज्यांचे मिळाले त्या सर्वांच्या वतीने आपल्या पोलीस खात्याचे विशेष असे आभार मानतो आणि एक चांगली कामगिरी त्यांनी या निमित्ताने केलेली आहे। तसेच सर्व ग्रामस्थ ओतूर त्यांच्या वतीने आणि साहेब आपल्या या गावात आज आले त्यांचं स्वागत खात्याच्या वतीने साहेबांनी केलेलंच आहे। मी आपल्या गावाच्या वतीने साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। थांबतो। राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।